हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. हा व्हिडिओ आहे 17 डिसेंबरचा. थोडासा वेळ झाला पोस्ट करायला. एडिट फक्त झालेला, फक्त व्हॉइस ओव्हर द्यायचा होता, पण ते काही मला जमत नव्हतं. थोडंसं बाहेर गेलेलो, पिल्लूचा बड्डे होता. नंतर थोडंसं परत एकदा बाहेर गेलेलो. अशा छोट्या छोट्या गोष्टी झाल्या, त्याच्यामुळे तो एडिट बोलता येणार ना, व्हॉइस ओव्हर करायचा राहिला. त्याच्यामुळे तो थोडासा टाईम गेला. आता इथे पिल्लू खेळत होती आणि मला सगळा पसारा आहे तो आवरायचा होता. कचरा वगैरे बाकी होता आणि उठल्या उठल्या तिचं खेळणं चालूच असतं आणि थोडंसं थंड असतं ना वातावरण, त्याच्यामुळे सुद्धा मॅट वगैरे मी टाकून ठेवलेली असते. ती कलर वगैरे करते. तो स्टूल होता तो सगळं आवरून ठेवलं, तिचे कलर्स वगैरे आवरून ठेवले. जेवढं आवरावं ना खेळणे तेवढी कमीच, म्हणजे एवढा पसारा होतो ना, खूप पसारा होऊन जातो. आणि थोडंसं ना तिला सर्दीसारखं आता सध्या झालं आहे. आईस्क्रीमचं प्रमाण आहे ना ते खूप वाढलं आहे तिचं. म्हणजे आधी तरी छोटा आईस्क्रीम तिला कळायचं 10वाला खून, आता तिला जेव्हापासून मोठं आईस्क्रीम कळतं ना तेव्हापासून ती खूपच ते खायला लागले. सो आता इथे सोफा आहे तो मी क्लीन करून घेते, कारण का जे चिवडा किंवा काय चणे किंवा काही असं असतं ते खाते आणि जिथे मी टकिंग करते ना त्याच्यामध्ये ते जाऊन बसतं. त्याच्यामुळे असं बेडशीट वगैरे काढावी लागते आणि मग ते झटकावं लागतं. आणि जेव्हा कधी मला काम करायचं असतं ना की तेव्हाच तिला त्या सोफ्यावरती बसायचं असतं. हेरवी बसणार नाही ती आणि हेरवी असं काही करणार नाही. आता तिला मी 10 वेळा बोलले की समारा तिथून उठ, मम्मीला सोफ्याची बेडशीट नीट करायचे. आणि ना तिथे बसून ना ती फक्त स्माईल देत होती गालातल्या गालात, म्हणजे इग्नोर कसं मारतो आपण तसं तिचं चालू होतं. मी तिला 2दा-3दा बोलली की इथे बस तिथे बस, ती बसवतच नव्हती. शेवटी तिची पाठी ठेवली आणि तिला उठवून तिथे बसवलं. जिथे कुशन आहे ना तिथे तिला बसवलं, पण तिला तिथून उठायचंच नव्हतं. आणि आता पण मी तिला बोलते की समायरा तिथून उठ, तिकडे बस, खाली उतर. आता पण बघा ती कसं इग्नोर मारते. असंच तिचं चालू होतं. म्हणजे जेव्हा मी सोफ्याची बेडशीट घालायला घेते ना तेव्हाच, म्हणजे कुकी होती ना, कुकी पण अशीच करायची. जेव्हा मला ते नीट करायचं असायचं ना तेव्हाच तिचं असायचं की मला इथून उठायचं नाही, मला तिथेच बसायचं. आता मी तिला जबरदस्ती उठवलं आणि तिथे बसवलं. ती काहीतरी तिचं पाटीवरती काहीतरी ड्रॉइंग करत होती आणि मला बेडशीट वगैरे नीट करून सगळं आवरायचं होतं. आज भरपूर सारी कामं आहेत ती डोक्यात ठेवले आहेत की मला हे करायचं ते करायचं. तर बघूया किती काय होतं आहे ते. कचरा वगैरे काढून घेतला, सगळं आवरलं आणि कचरा तर भयानक होऊन जातो. घरात डस्ट खूप उडते. पिल्लूचं काही ना काही खाणं किंवा पेपर्स किंवा कलर्स असं भरपूर काही गोष्टी आहेत ते होऊन जातात. आणि माझं पण 10 वेळा किचनमधून आत बाहेर केलं की आता समजा लसूण सोलते, कांदा सोलते, त्या सगळी जे त्याच्यावरची घाण असते ती येऊनच जाते. कचरा वगैरे काढून घेतला. नंतर थोडंसं बाल्कनीमध्ये तिला आणलं, कारण का त्याची किरकिर वगैरे चालू होती. त्याच्यामुळे थोडा वेळ बाल्कनीमध्ये तिला उभं केलं. आणि मग असं होतं ना ती थोडा वेळ खेळते आणि मग नंतर बोलते टी व्ही लावून दे. आणि मग ते टी व्ही ना थोडासा म्हणजे जास्त होऊन गेलं की मग मला तिला असं डायवर्ट करावं लागतं. कामं करते तोपर्यंत मी लावून देते, जोपर्यंत किचनची कामं होतात ना तोपर्यंत तिला टी व्ही लावून देते. नंतर तिचा फ्रेंड आला. त्याच्या दादीने सांगितलेलं की काहीतरी स्कूलमध्ये त्याचं फंक्शन आहे, सो त्याला डान्सची प्रॅक्टिस करायची होती. सो त्याला गाणं वगैरे लावून दिलं आणि पिल्लूचं पण चालू होतं त्याच्यासोबत ते डान्स. तिने पण त्याच्यासोबत डान्स केला. कुठलं तरी गाणं होतं तर मला एक्झॅक्टली ते गाणं आठवत नाही आहे. सो तो तसं नाचतोय तसं ती करत होती आणि तो आला नाही, ती खूप खुश होते. आता बघा ती त्याला उठून नाचायला सांगते. आणि लहान मुलांचं कसं असतं ना, छोटे म्हणजे जे त्यांच्या लेवलची मुलं किंवा आवडीची लोकं असतात त्यांचं बघून ते बरोबर करतात. तो त्याचा डान्स करत होता. तिने पण थोडा वेळ तिचा डान्स केला त्याच्यासोबत आणि नंतर ती दमून गेली. म्हणजे एक गाणं रिपीट असलं ना की ती जरा पण नाही करत. आणि बघा कशा उड्या मारण्या चालू आहेत. स्टेप पण ती अशा काही स्टेप आहेत ना ती बघते आणि प्रॉपर करून घेते आणि ती तेच बघत होती. आणि तसं तो करतोय ना तसं ती करायला बघत होती आणि तिला काही ते जमत नव्हतं. असं काही ना काही तिचं चालू होतं. आणि मग मी त्या दोघांकडे लक्ष पण होतं आणि माझं साईड बाय साईड जेवण पण करणं म्हणजे चालू होतं. सो हा संध्याकाळचा टायमिंग होता आणि संध्याकाळी थोडंसं म्हटलं पटपट आवरेल आणि नंतर म्हटलं आता हर्षदीप गेला की मग जेवणाला लागेल. जेवण वगैरे आहे ते बाकी होतं थोडंसं, ते करून घेईल. कारण का मग तो असला ना की दोघांकडे मला लक्ष ठेवावं लागतं. म्हणजे कसं होतं ना, तो त्याच्या पद्धतीने खेळतो आणि मग हिचं असतं की मला त्याच्यासारखंच खेळायचं आहे. त्याच्यामुळे थोडंसं लक्ष ठेवावं लागतं. कुठे धावतात, पडतात, पिल्लूचं हे चालूच असतं. आणि आता इथं बघा तिचं काय चाललं आहे, ओम नमः शिवाय म्हणजे एका पायावर बॅलन्स करणं तिचं चालू आहे. आणि ती मॅटमुळे आहे ना ती थोडीशी स्लिप झाली आणि हे असं काहीतरी चालूच असतं तिचं दिवसभर. कृष्ण म्हणा प्लस
ओम नमः शिवाय बसून पण असं जप करतात ना, ओम ओम, ते पण ती करते. आणि इथे तिचा डान्स चालू आहे. काही ना काही तरी असं टाईमपास तिला असला ना की मग तिचा टाईम जातो. आणि आपल्यासोबत जेवढा टाईम तिचा जात नाही ना, तेवढा तिचे फ्रेंड्स वगैरे आले ना की तिचा तेवढा टाईम जातो. आणि तो बसलेला तिला आवडत नाही, ती त्याला उठवते आणि डान्स करायला लागते. आता बघा कसा तिचा डान्स चालू आहे. The next day. पिल्लू, समायरा, समायरा, वेकअप बाळा, वेकअप. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग समायरा, समायरा. वेलकम बॅक टू माय चॅनल. समायरा इथे अजून झोपले, 10:30 वाजलेत. काल मी ब्लॉगिंगला स्टार्ट केलं खरं, पण काल जसं हवे तसं शूट करता नाही आलं, कारण का पिल्लूचं म्हणणं होतं की खेळ माझ्यासोबत. सगळा दिवस माझा त्याच्यात गेला, सगळं लेट आवरण्यामध्ये गेला काल. काल तिला दिवस दिला, म्हटलं जाऊन दे, ती बोलते तसं खेळूया वगैरे. आणि मग रात्री म्हटलं शूट करेल, पण ह्या त्या गोष्टी मग दीपकजवळ गप्पा मार, ह्या त्या ब्ला 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 ब्ला, त्याच्यामध्ये सगळा टाईम निघून गेला. आज म्हटलं चला त्या ब्लॉगला कंटिन्यू करूया. कंटिन्यू केला आहे मी. आता समायराला उठवते, पण ती काय उठत नाही आहे. आता वाजले आहेत 10:30. तिला आता मला उठवायचं आहे. ऑलमोस्ट किचनचे काम म्हणजे भांडी लावणं नॉर्मल ते झालं, बेडरूम आवरून झालं. आता मला सोफ्याची बेडशीट आहे ना ती चेंज करायची. पण होतं असं ना की ही झोपली आहे इथे, बरोबर, पिलो लावला आहे तिथे, पण ना ती लोळते खूप. खाली वगैरे आली तर, आणि बाहेर काम चालू आहे, त्याचा आवाज आणि गेला मला ऐकायला नाही येत, तिच्या पैंजणचा आवाज. असं हळूहळू चाललं आहे. कपडे पण मशीनला लावायचे सगळं. आज बघूया काय काय होतं आहे ते तुमच्याजवळ शेअर करेल मी. आणि उद्या आहे समायराचा बर्थडे. बड्डेला काय करणार आहे काही नाही ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये मे बी बघायला भेटेल, काय करणार आहे काय नाही ते. चला आता बाकीची पण तयारी, सगळं मला आवरायचं आहे मेन म्हणजे. चला आता आवरून घेते. हॉलची बेडशीट साईड बाय साईड हळूहळू काढून घेते, कारण का ती खूप मळून जाते. डस्ट एवढी उठते ना की ती ना. आणि मेन म्हणजे ना माझी बेडशीट सगळ्यात ना त्या पांढऱ्यामध्येच आहेत, म्हणजे पांढरा व्हाईट कलर आहे त्याच्यामध्ये, आणि अशी डिझाईन वगैरे, त्याच्यामुळे ते डिझाईन असली ना तरी ती एकदम कमी आहे. त्याच्यामुळे मग त्या बेडशीट खराब झाल्या ना की लगेच दिसून येतात, त्याच्यामुळे मग त्या चेंज कराव्या लागतात. आणि उद्या तर पिल्लूचा बड्डे आहे, क्लीन ठेवावं लागेल. क्लीन ठेवावं लागेल म्हणजे त्याच्यासाठी क्लीन नाही ठेवावं लागेल, पण थोडंसं फोटोज वगैरे काढू, त्याच्यामुळे म्हटलं चला ते बेडशीट आहे ती चेंज करून घेते. ती बेडशीट चेंज करते आता. नाहीतर मग आता मला वाटतं कपडे मशीनला लावून घेते मी अर्धे, आणि ही बेडशीट आहे ती मी संध्याकाळी धुवेल, म्हणजे दिवसभरात जेवढी खराब होते ना ती जेवढी खराब होते ना तेवढी खराब होऊन देईल. आणि संध्याकाळी नाही तर रात्री मी चेंज करेल. ती झोपली ना की हां मी तसंच करेल, बेस्ट होईल. रात्री मी ती चेंज करेल. आता काही ते प्लॅन ड्रॉप झाला माझा. चला आता काय मला कचरा काढायचा आहे, पण ती झोपली आहे, पॅन्ट पण चालू आहे. चला बघूया आता काय होतं. तुमच्याजवळ मी आज शेअर करते, जेवढं होईल तेवढं शेअर करते. आणि आता समायराला उठवते पहिला. त्या प्रयत्नाने समायरा आत्ता उठली आहे. बघा कसं आळस चाललं आहे. उद्या आहे समायराचा बर्थडे. उद्या काय हॅपी बर्थडे आहे ना समायराचा. बड्डेच्या एक दिवस आधी ना मला माझं सगळं काही आठवतं. प्रेग्नन्सीच्या आधीचं जे काही, म्हणजे 17 तारखेचं सगळं काय आठवतं. दरवर्षी मी आहे ना काय करते, फोन घेते आणि जे 17 तारखेचं जेवढे काही फोटोज मी व्हिडिओज वगैरे, म्हणजे तेव्हा ब्लॉगिंग तर नाही करायची, पण मी असे व्हिडिओज वगैरे, असे छोटे व्हिडिओज म्हणा, फोटोज म्हणा, ते करून काढायची. कुकी होती ना तेव्हा, मग त्याच्यामुळे मग ते होऊन जायचं फोटोज आणि व्हिडिओज. ह्या गोष्टी आहेत ना मी 17 तारखेला बरोबर असं बघते की बाबा मी ह्या टायमिंगला हे करत होती, त्या टायमिंगला ते करत होती, आणि दुसऱ्या दिवशी असं होणार होतं. दरवर्षीचं. आणि 18 तारखेला तर काही शूट केलं नव्हतं. 18 तारखेला तर सगळंच बाकीच्यांनी शूट केलेलं. चला आता समायरा उठले तर समायरा काय खाईल तिला मला ऑप्शन द्यावे लागतील, मग ती चूज करणार, मग आपण तिला ते भरवणार, असं काही असतं ना, हो की नाही. गुड मॉर्निंग बोल ना, बोल गुड मॉर्निंग समायरा, गुड मॉर्निंग समायरा, गुड मॉर्निंग बोल, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग समायरा बोल, गुड मॉर्निंग बोल, से गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग समायरा. गुड मॉर्निंग कशा, गुड मॉर्निंग. चला आता पिल्लूला फ्रेश वगैरे करते, तिला ब्रेकफास्ट देते.
बघू काय खाते. आणि उठल्या उठल्या आमचा असा कान लागतो तिला. चलो, ती उठल्यानंतर तिला थोडंसं पॅम्परिंग वगैरे केलं आणि किचनमध्ये आणलं. आणि किचनमध्ये आणायच्या आधी ना मला तिला 2-3 गोष्टी विचाराव्या लागतात की तिला ब्रेकफास्टला काय हवे. ब्रेकफास्टला काय हवे तिला मला आधी विचारावं लागतं. तुला मिल्क बिस्किट हवे, दूध हवे. दूध तर ती पीत नाही, म्हणजे मिल्क बिस्किट हवे की पॅनकेक हवे की अजून काही फ्रूट्स खाते किंवा काय. असे 3-4 ऑप्शन दिले ना की मग ती सांगते की मम्मी मला हे हवे. आता तिचं असं होतं की मला हा पॅनकेक नको, मला चॉकलेटवाला पॅनकेक हवे. म्हणजे मी त्याच्यामध्ये ओट्स, कोको पावडर वगैरे असतं ना, तीवाला पॅनकेक हवे. सो त्याचं जे बॅटर होतं ना ते मिक्स करून ठेवलं नव्हतं आणि ते मी काढत होती तितक्यात तिला दिसलं मॅगी. सो मला ना ते मॅगी करायला तिने जबरदस्ती लावली. सो तिला थोडीशी मॅगी दिली. आणि कारण का जे दिसतं ना मग ते नाही दिलं ना की सकाळ सकाळ खूप किरकिर करत बसते ती. त्याच्यामुळे मग तिला थोडंसं आहे ते दिलं आणि मग नंतर आंघोळ वगैरे करून घेतली. तिची पण आंघोळ घालून घेतली आणि पटकन आहे ते जेवणाला लागली. आज ठरवलेलं की 2 टाईमचं एकदाच जेवण आहे ते करून घेईल, म्हणजे पिल्लूचं तरी आणि मला तर मी पराठे करणार होती. सो इथे मी ते पिल्लूचं अंडा करी करून घेते 2 टाईमचं, जेणेकरून तिला 2 टाईम अंडा करी असली ना तरी ती आवडीने खाते. तिचं असं किरकिर नाही होत. जर मी डाळ भात वगैरे तिला 2 टाईम दिला ना की मग ते नाही खात ती. सो मी जेवण करेपर्यंत तिला ड्रॉइंग आणि थोडंसं TV लावून दिलेलं. आणि मग मला सारखं ना येऊन पण बघावं लागतं ती काय करते. कारण का जे आपलं स्केच पेनचं जे कॅप आहे ना ते कधी कधी तोंडात घालते किंवा स्केच पेनचे जे कलर्स आहेत ते सगळे तोंडात घालते आणि पुरं तोंड आहे ना ते ग्रीन, येल्लो, रेड अशा कलरने भरलेलं असतं. सो माझं जेवण चालू होतं आणि तिचं ती गाणं वगैरे बघत होती आणि ड्रॉइंग करत. तिची अंडा करी झाली आणि मग मी इथे पटकन आहे ते मेथीचे पराठे करायला घेतले. मेथी, त्याच्यामध्ये बटाटे वगैरे असं काही मिक्स केलं आणि सगळं आहे ते म्हटलं पराठे करेल. मला फक्त 3 पराठे बस होतात. आणि असं झालं ना की ते पीठ आहे ना थोडंसं पातळ झालं आणि मला आता इतका कंटाळा आलेला त्या टायमिंगला की ते पीठ टाकून मला परत मळायला ना खूप कंटाळा आलेला. सो कसे तरी पराठे माझ्यासाठी मलाच हवे होते. सो त्याच्यामुळे मग मी कसे तरी आहे ते पराठे करून घेतले. 3 अगदी पराठे केले, कारण का 3 मला आहे ते इनफ होऊन जातात. सो मस्त असं तेल वगैरे टाकून पराठे केले. पिल्लूला आहे ते मस्त अंडा करी केली. सो आता इथे तिला भरवून घेईल आणि मग मला भांडी वगैरे घासायचे. भांडी खूप पडले, भरपूर भांडे पडले. आता भांडी तिला भरवेल, मी खाईल, कपडे सुकत घालेल आणि मग भांडी घासेल. मग पिल्लूला झोपेल आणि मग बघू. मला स्किन केअर पण करायला, मला हेअर वॉश करायचं ती झोपायच्या आधी किंवा झोपल्यावर. आणि नेल्स, या 4-5 गोष्टी आहेत त्या मला करून घ्यायच्यात ती झोपली की. आणि बस किचन आवरायचं मेन म्हणजे. सो चला आता तिला अंडा करी भरवते, मी खाऊन घेते माझं आणि मग करते पराठे. ना पराठ्यामध्ये ना तुम्ही कधी बेसन, मी काय टाकते बेसन, मेथीचे पराठे तर मेथी आणि तीळ, अद्रक लसूणची पेस्ट, बारीक चॉप केलेला कांदा आणि तीळ, कोथिंबीर नाही, तीळ आणि आपले घरचे मसाले आणि हां मेन म्हणजे बटाटा टाकते. बटाट्याने ना मस्त लागतात पराठे. सो नक्की ट्राय करा. चला समेराला भरवते. आधी पिल्लूला भरवून घेतलं आणि त्याच्यानंतर आहे ते मी पराठे केले गरम गरम आणि मग मी खायला घेतलं. आणि त्याच्यामुळेच ते पीठ आहे ना थोडंसं पातळ झालं, कारण का पिल्लूला भरवण्यामध्ये मला 1 तास निघून गेला. सो इथे मी पराठा आणि सॉस आणि मेयोनीज खाते. आणि तिचं आता तेच चालू होतं की तू माझ्यातलं सॉस खाऊ नको, मला तू दुसरा घे. आणि ती मला आता तिथेच घेऊन जात होती. तिला काय करत होती ती, ते पाणी कलर मिक्स केलं आणि ती पित होती. असं लक्ष द्यावं लागतं. असे 5 गेम चालू आहेत तिचे. सुकत घालेपर्यंत तोपर्यंत एवढं सगळं तिने पराक्रम केला. खाली बसायचं काय, पाण्याचं गेम खेळायला. सोफा खराब नाही करायचा, खाली बस. हां खाली बस, वरती नाही बसायचं. इथे तिचं पेंटिंग काम चालू होईल तोपर्यंत मी माझं किचन आवरून घेते आणि मग तिला झोपेल. 2 वाजलेत आता. मला आता पटपट वॉश करायचं आहे आणि क्लीनअप. आणि मेन म्हणजे मला नेल्स करायचे आहेत केस धुवायच्या नंतर, कारण का संध्याकाळी बाहेर जाणार आणि रात्री थोडंसं गडबडीमध्ये असेल, त्याच्यामुळे मग मला ते जमणार नाही. त्याच्यामुळे आत्ताच मला करायचं. तर एवढा सगळा पसारा पटकन आवरून घेते. मग पटकन आहे ना भांडी वगैरे घासून घेतली, कारण का भांडी आम्ही जरी दिवसभर दोघी असलो ना तरी भांडी आहेत ना खूप पडून जातात. पिल्लू ज्यूस पिते, फ्रूट्स खाते, कुठे खाऊ, कुठे माझं काही ना काहीतरी चालू असतं किचनमध्ये. थोडीफार क्लिनिंग किंवा कुठे काही डबे वगैरे धुवायचे असतील, सो ते माझं चालूच असतं. त्याच्यामुळे किचनमध्ये एवढा सारा पसारा होऊन जातो किंवा भांडी असतात ती खूप पडून जातात. सो पटपट भांडी आहेत धुवून घेतली, कारण का मला संध्याकाळी थोडंसं म्हणजे पिल्लू झोपायच्या आधी ना मला थोडंसं रिलॅक्स राहायचं आहे. कारण का पिल्लू झोपल्यानंतर मला थोडंसं काही ना काही
काहीतरी करायचे, स्किन केअर करायचे, कपड्यांची आवरावर करायचे, काय घेऊन जायचे बाहेर ते बघायचे. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्या आवरून ठेवायच्यात. त्याच्यामुळे माझं असं चालू होतं की पिल्लू झोपायच्या आधी ना माझी सगळी कामं झाली पाहिजेत आणि तिला झोपवायच्या आधी मी माझी कामं करून गेली. हा माझा सकाळ सकाळ उठला हा मोटिव्ह होता. कारण का मग रात्री कसं ना खूप घाई आणि गडबड होते, त्याच्यामुळे पटकन आहे ती भांडी वगैरे आवरून घेतली आणि तोपर्यंत पिल्लू ॲज युजल कलर करत होती. म्हणजे तिची एक गोष्ट आहे की तिला हवे तेवढा मी तिच्यासोबत टाईम स्पेंड केला ना की ती मला किचनमधले कामं आहे ना अगदी नीट करून देते. आणि मग नाहीतर आहे ना मग सारखं ये जा असं चालू असतं. जोपर्यंत मी तिच्यासोबत तिला हवे तेवढा टाईम स्पेंड करत नाही मग तोपर्यंत म्हणजे जर तिला हवे तेवढा मी टाईम स्पेंड नाही केला की मग तिची माझ्यापाठी किरकिर असते. आणि तिला हवे तेवढा टाईम तिला स्पेंड केला तिच्यासोबत की मग ती असं मस्तपैकी ती कलर किंवा काही खेळत वगैरे बसते. अर्धा तास तरी ती खेळत बसते आणि मग त्याच्यानंतर परत मग तिला मम्मी लागते. सो तिचं ते चालू होतं. आणि मग नंतर सगळं माझं आवरलं आणि पिल्लूला थोडंसं बाहेर खेळायचं होतं. तितक्यात मग तिचा फ्रेंड आला आणि मग काय तिची झोपच आहे, ते झोपेचा जो शेड्यूल असतो ना तो सगळा हलून गेला. आणि म्हणजे तिची दादी थोडीशी कुठेतरी बाहेर गेलेली आणि तो ऑलमोस्ट 2च्या दरम्यान येऊन गेला. आणि मग तो तुम्हाला सांगते 7 वाजेपर्यंत होता. मग पिल्लूची झोप काय मी तिला लिटरली माहिती आहे 4ला असं झोपायला घेतलं, 4-4:30ला झोपवलं तिला. कारण का ती झोपतच नव्हती. मग मी काय करू काय नाही मला समजत नव्हतं. सो चला म्हटलं आता साईड बाय साईड आहे ते मला काही ना काही ते करावं लागेल. त्याच्यामुळे पिल्लूची बॅग आहे ती भरायला घेतली. तिचे क्लिप्स वगैरे काढत होती तितक्या तिने तो सगळा पसारा आणला. आणि आता तो पसारा आवरेपर्यंत मग म्हटलं तिला आहे ते काहीतरी खायला देते. मग दोघांना आहे ते मी लसूण चिवडा खायला दिला. मग दोघं खात होते. तोपर्यंत मी माझं स्किन केअर आहे ते करून घेतलं. थोडंसं स्क्रब केलं, फेस पॅक वगैरे लावला आणि मग संध्याकाळी थोडंसं तिला झोपवलं. तिला मिल्क बिस्किट वगैरे भरवलं. आणि मिल्क बिस्किट नाही पॅनकेक केलेला कारण का तो पण होता. सो दोघांना पॅनकेक दिला आणि मग त्याला म्हटलं बाबा आता आम्हाला जायचं आहे, तू बाजूच्या ज्या आंटी आहेत तिथे बस तू. आणि कारण का पिल्लूला घेऊन मला बेलापूरला जायचं होतं आणि सेकंड टाईम मी पिल्लूला घेऊन असं एकटी बाहेर आली आहे. आता मी बेलापूरला जाणार होतो मॅक्समध्ये आणि दीपक तिथे ऑलरेडी होता. सो बेलापूरला जायचं होतं म्हणून ओला बुक केली ऑटो. आणि मग तिकडे पोचल्यावरती थोडंसं मॅक्समध्ये यांना एक्सचेंज करायचे होते पिल्लूचे कपडे. दीपक जाऊन एकटाच घेऊन आलेला पण मला ते काही आवडले नाही म्हणून नेक्स्ट डे म्हटलं मीच येते. आणि नेक्स्ट डे आम्हाला कुठेतरी जायचं होतं, म्हणजे 18 तारखेला जायचं होतं पिल्लूच्या बड्डेसाठी. आणि 17ला म्हटलं आता चला मग संध्याकाळी. म्हणून माझी कामांची ना धावपळ चालू होते. आणि बोलतात ना आपण जे सेट करून ठेवतो ना त्याच्यामध्ये काही ना काहीतरी अडथळे येतात आणि ते आलेले. म्हणजे हर्षदीपला दादीने सोडलं माझ्याकडे आणि मग पिल्लू पण झोपली नाही. त्याच्यामध्ये माझा खूप टाईम गेला आणि सगळी जी कामं होती ना ती रखडून गेली. म्हणजे मी असं ठरवलेलं पिल्लूचं जेवण आहे ते ऑलरेडी मी करून गेलेली घरातून आणि फक्त दीपकचं होतं ते मला पराठे जायच्या आधी म्हटलं 5 वाजता पराठे करायला घेईल. आणि ते पराठे झाले की मग किचन वगैरे आवरलं. संध्याकाळी आलो, जेवलो, बॅग वगैरे भरले आणि नेक्स्ट डे जायचे. पण ते सगळं काही पॉसिबल नाही झालं. सो तिथून येता पिल्लूनी हे मस्तपैकी तिथनं कलर्स घेतले. 450 रुपयाचा फटका मारून दिला उगाचच तिने. आणि त्याचा आता पूर्ण ती वाटच लावणार आहे. ते मी इथेच एंड करते आता. समायरानी हे आणलं आहे कलर्स 500 रुपयाचा, 500 नाही 450 का 400 समथिंग काय तर. तिला हा आम्हाला मॅक्समध्ये तिने घ्यायला लावला. तिला म्हटलं चल बाहेर घेतो, DIYला वगैरे हे भेटून गेलं असतं अजून कमीमध्ये. पण नाही, तिला तिथलेच हवे होतं आणि तेव्हाच हवे होतं. इतकं तिने तिथे हट्ट केला. सो हे असं आहे. आता हे घेतलं, ह्यातलं करणार तर काय नाही, सगळ्याची वाट लावणार आहे पण घेऊन आली आहे. चला आता ब्लॉग आहे तो इथेच एंड करते. समायरा से बाय बाय से बाय बाय बोल, हात नको हलो, बाय बोल, से बाय 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 बोल, तोंडानी बोल, फ्लँकेज दे, गुड नाईट बोल. चल आईस्क्रीम खाते ना ती, त्याच्यामुळे आईस्क्रीम पण आणलं तिने हट्ट करून. आणि काय झालेलं, एक समोरचा कोणतरी होता माणूस, तो ना बिलिंग करत होता आणि ती त्याच्याकडचं काहीतरी हिला हवे होतं. निळ्यासारखी मागायला लागली तिथे, एवढी नाटक केलं तिने. सो मग आईस्क्रीम घेतलं. आईस्क्रीम मी खाल्लं आणि मला थोडंसं असं शिंका यायला लागल्यात आता. सो चला ब्लॉग आहे तो इथेच एंड करते. आता पुढे काही शूट करत बसणार नाही कारण का तेवढा टाईम नाही आहे मला. आता नेक्स्ट डेचा ब्लॉग
उद्या शूट करेल, तेव्हा तुम्हाला कळेल की उद्या समायलाचा बड्डे आहे. सो त्याच्यामुळे कळेल तुम्हाला की काय काय करणार आहे काय नाही. थोडीशी शॉपिंग वगैरे करून आलो मॅक्समधून, म्हणजे तिच्यासाठीच. सो व्लॉग आहे इथेच एंड करते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.